हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे गूढ पाकिटाचं रहस्य. नगरातील एका शांत शिस्तीतल्या वसाहतीत अदिती कुलकर्णी नावाची एक तरुणी तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. वडील रिटायर्ड शाळामास्तर, आई गृहिणी आणि अदिती एका खाजगी कंपनीत नोकरी करणारी साधीसुधी पण हुशार मुलगी. त्यांचं आयुष्य निवांत आणि सुसंस्कृत चाललं होतं. पण एके दिवशी अदितीच्या नावावर पोस्टानं आलं एक पाकीट. आत 10,000 रुपये नीटपणे ठेवलेले. पाठवणाऱ्याचं नाव कुठेच नव्हतं. सुरुवातीला त्यांनी समजून घेतलं की कुणाचा तरी चुकीचा पत्ता लागला असेल. पण अशी पाकिटं दर आठवड्याला येऊ लागली. तेव्हा मात्र सगळं विचित्र वाटू लागलं. सुरुवातीला आई-वडील घाबरले. कुणीतरी चुकीचं कामात ओढतंय का? पोलिसात द्यावं का? पण अदिती मात्र गोंधळली. तिला एकीकडे भीती वाटत होती तर दुसरीकडे आश्चर्य. कुणी एवढे पैसे का पाठवेल? तेही माझ्या नावानेच. अदितीने ठरवलं, प्रत्येक पाकीट जपून ठेवायचं. एका पाकिटावरच्या स्टॅम्पवरून दिसलं की ते पुण्यातून पोस्ट झालेलं. दुसऱ्या पाकिटावर मुंबईचं पोस्ट ऑफिस शिक्का होता. तिसरं नागपूरहून. याचा अर्थ पाठवणारा मुद्दाम ठिकाणं बदलत होता. हळूहळू वसाहतीत चर्चा सुरू झाली. कुणीतरी लफडं असेल, कुणी गुप्त चाहत्याने पैसे पाठवले असतील, एखाद्या बेकायदेशीर धंद्याचं हे दडवलेलं रूप असेल. अदितीला त्रास होऊ लागला. तिच्या घरच्यांनाही प्रतिष्ठेचा प्रश्न वाटू लागला. एके दिवशी अदिती रात्री ऑफिसवरून परतत असताना तिला मागून एक अनोळखी माणूस हळूच बोलला, "पाकीट येतायत ना? त्यातला एकही रुपया वाया घालवू नकोस. एक दिवस सत्य समजेल." अदिती घाबरून वळली, पण तो माणूस गर्दीत अदृश्य झाला. अदितीने एकदा ठरवलं की पाकिटाचं रहस्य शोधायचंच. तिने पुढचं पाकीट पोलिसांकडे दिलं. पोलिसांनी तपास सुरू केला, पण कुठलाही स्पष्ट धागा लागला नाही. प्रत्येक पाकीट रोख रकमेतलं होतं, बँकेचं काही कनेक्शन नव्हतं. एका पाकिटात मात्र पहिल्यांदा एक कागद होता. "ही माझी तुझ्यावरची देणगी आहे. माझ्या भूतकाळाची भरपाई आहे. शोधायचा प्रयत्न करू नकोस." हा संदेश वाचून अदितीच्या मनात वादळ उठलं. कुठल्या भूतकाळाबद्दल तो बोलतोय? तिच्या वडिलांनी हळूहळू कबूल केलं, "अदिती, माझ्या तरुणपणी मी माझ्या एका मित्राला आर्थिक अडचणीत सोडलं होतं. त्याची परिस्थिती खूप बिकट होती, पण मी मदत करू शकलो नाही. तो माझ्यावर नाराज होऊन गाव सोडून गेला. कदाचित हाच तो. तो तुला पैसे पाठवतोय, माझ्या जुन्या चुकांची भरपाई म्हणून." पण पुढच्या पाकिटातलं पत्र वेगळंच बोलत होतं, "तुझं रक्त माझ्या रक्ताशी जोडलेलं आहे. ही फक्त भरपाई नाही, ही ओळख आहे." हळूहळू धागे जोडले गेले आणि एक धक्कादायक सत्य समोर आलं. तो अनोळखी पाठवणारा अदितीचा सख्खा मोठा भाऊ होता. वडिलांनी तरुणपणी एका स्त्रीसोबतचं नातं दडवलं होतं. त्या स्त्रीपासून झालेला मुलगा घरापासून दूर वाढला. तो मुलगा मोठा होऊन व्यवसायात यशस्वी झाला, पण बहिणीशी असलेलं नातं कधीच विसरला नाही. त्यानेच दर आठवड्याला पैसे पाठवायला सुरुवात केली, बहिणीला काहीही कमी पडू नये या भावनेतून. जेव्हा सत्य उघडलं तेव्हा अदिती हादरली. वडिलांचा लपलेला भूतकाळ तिला कटू वाटला. पण मोठा भाऊ समोर आल्यावर तिला एक वेगळाच आधार मिळाला. भाऊ म्हणाला, "पाकिटं पाठवली कारण तुझ्यासमोर अचानक येऊन उभं राहायची माझ्यात हिंमत नव्हती. पण आता वेळ आली होती." संपूर्ण कुटुंबाने त्याला स्वीकारलं. पाकिटांचं रहस्य जरी भूतकाळाच्या सावल्या घेऊन आलं होतं, तरी त्यातून एक नवं नातं उभं राहिलं. अदिती म्हणाली,
पैशांनी नव्हे पण सत्याने आणि नात्याने आयुष्य श्रीमंत होतं आणि आज खरंच ते झालं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.